ही गोष्ट आहे एकटेपणाच्या अंधारात हरवलेल्या रক্তিम चौधरी नावाच्या शिक्षकाची, ज्याचं आयुष्य हळूहळू वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषेवर जाऊन थांबतं. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची, जो प्रेमासाठी, स्वीकृतीसाठी आणि आपल्या अस्तित्वाच्या अर्थासाठी झगडतो. पण हे सगळं करत असताना तो स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ही सुरुवातीला एक साधी मानवी कथा वाटते, पण जसजशी कथा उलगडत जाते तशी ती मानसिक आजार, भूतकाळाचे भास आणि आणि एका कोलमडलेल्या मनाचा थरकाप उडवणारा प्रवास ठरते. चला तर मग रক্তিम चौधरी उर्फ ड्रॅकुला सर याची ही गूढ, गडद आणि अंतर्मुख करणारी कहाणी बघूया. कथेची सुरुवात होते 1971 सालच्या कोलकात्यात, जिथे सकाळी काही पोलीस एका माणसाला निर्जन भागात घेऊन येतात आणि त्याचं एन्काउंटर करण्यासाठी त्याला पळायला सांगतात. तो पळायला लागतो आणि लगेचच ते त्याला गोळ्या घालून मारून टाकतात. यानंतर सीन सध्याच्या काळात शिफ्ट होतो. इथे आपल्याला रক্তিम चौधरी नावाचा माणूस दिसतो. रক্তিम हा एक सरळ साधा माणूस असतो, पण त्याचे दात अगदी वॅम्पायरसारखे होते, म्हणून काही लोक त्याला घाबरायचे आणि काही जण त्याची थट्टा करायचे. रক্তিम शाळेत शिक्षक होता. शाळेतील मुलं त्याला पाठीमागं ड्रॅकुला सर म्हणत असत आणि आता तेच त्याचं टोपण नाव झालं होतं. त्याच्या दातांमुळं रক্তিमला खूप लाज वाटायची, म्हणून तो बोलताना कायम आपल्या तोंडावर रुमाल ठेवायचा. एक दिवस तो शाळेत बघतो की बोर्डवर ड्रॅकुला सर असं लिहिलेलं असतं, जे कोण्या विद्यार्थ्याच्या खोडसळपणामुळे लिहिलं गेलं होतं. रক্তিम एका मुलाच्या हातात खडू पाहतो, पण तो मुलगा म्हणतो, मी काहीही केलं नाही सर. तेव्हा रক্তিम विचारतो, मग ड्रॅकुला कोणी लिहिलं? तर बाजूला बसलेला त्याचा मित्र हुशारी दाखवतो आणि म्हणतो, सर मला माहिती आहे, हरिदास बंधू उपाध्यायाने लिहिलंय. आणि तो रক্তিमला एक ड्रॅकुला नावाची बंगाली कादंबरी दाखवतो. बिचारा रক্তিम काहीच न बोलता शांतपणे बोर्ड पुसतो आणि पुन्हा त्यांना शिकवायला सुरुवात करतो. क्लास संपल्यावर रক্তিम एका वृद्ध माणसाला पाहतो, जो कोणाच्या तरी स्मारकावर फुलं अर्पण करत असतो. रক্তিमही तिथं जाऊन उभा राहतो. तेव्हा तो वृद्ध त्याला सांगायला लागतो की याचं नाव अमोल सोम होतं आणि सांगायला लागतो की तो नक्षलवादी चळवळीच्या काळात असा अचानक गायब झाला होता आणि अजूनपर्यंत त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता. आता गोष्ट पुढे सरकते. आपण पाहतो की रক্তিम एका किल्लानुमा घरात राहत होता. त्याचा घरमालक भुवन एक अपंग व्यक्ती होता, पण खूपच घाणेरडा आणि वाईट स्वभावाचा माणूस होता. तो सारखा दारू पिऊन पडलेला असायचा. रক্তিमने मागील महिन्याचे भाडे दिले नव्हते, त्यामुळे भुवन त्याच्यावर ओरडत असतो. त्या घरात सविता नावाची एक विधवा बाई देखील आपल्या लहानगा मुलगा बुलटाईसोबत राहत होती. भुवनने तिची जबाबदारी घेतली होती, पण त्या बदल्यात तो सवितावर जबरदस्ती करत असे. ते कधीही, दिवस असो वा रात्र, त्याला जसं वाटेल तसं. त्या दिवशीही तो तसंच काहीतरी करणार होता, पण त्याला दिसतं की बुलटाई अजून झोपलेला नाहीये. मग तो रক্তিमला म्हणतो, त्याला घाबरवून झोपव रे, आणि सविताला आपल्या खोलीत घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला रক্তিम बुलटाईला आपल्या मोठ्या व्हॅम्पायरसारख्या दाताने घाबरवतो. त्यामुळे तो मुलगा भीतीने शांत होतो आणि झोपी जातो. रক্তিम त्याला खोलीत बंद करून बाहेर निघतो. रক্তিमला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं, पण त्याच्याकडे पर्यायच नव्हता, नाहीतर भुवनने त्याला तिकडून हाकलून दिलं असतं. तेवढ्यात रক্তিमला एका मुलीचा आवाज ऐकू येतो. कुठे जाशील? किती दूर पडशील? कुठे लपशील? आणि त्याचवेळी त्याला काही विचित्र विजन्स दिसू लागतात, ज्यात त्याला एक मुलगी दिसते, जिने हातात लालटेन घेतलेली आहे. आणखी विचित्र म्हणजे तो स्वतःलाही वेगळ्या रूपात पाहतो. त्याला मोठी दाढी आहे आणि तो आरशात पाहून तो आरसा फोडतो. त्या तुकड्यांनी स्वतःची छाती चिरतो आणि कुणीतरी त्याचं डोकं धरून पाण्यात बुडवतं आणि त्याला टॉर्चर करतं. नंतर एक दिवस रক্তিमच्या दातांविषयीची गोष्ट एका डायरेक्टरपर्यंत पोहोचते. तो डायरेक्टर रক্তিमला कॉल करतो आणि म्हणतो, ड्रॅकुला सर बोलत आहेत का? रক্তিम उत्तर देतो, माझं नाव रক্তিम चौधरी आहे. पण त्या डायरेक्टरने त्याला आपल्या चित्रपटात एक भूमिका ऑफर केली होती. रক্তিमला लगेचच समजतं की हे नक्कीच ड्रॅकुलाची भूमिका देणार. त्याला हे सगळं अजिबात आवडलं नव्हतं, म्हणून तो स्पष्टपणे नकार देतो. सर, माझ्याकडून नाही होणार, मला अभिनय वगैरे काही जमत नाही. त्यावर डायरेक्टर म्हणतो, ते सगळं माझ्यावर सोड, मी करून घेईन. पण रক্তিम पुन्हा नकार देतो आणि त्यामुळे त्या डायरेक्टरचा इगो दुखावतो आणि तो डायरेक्टर म्हणतो, तुला माहिती आहेस का तू कोणाला नकार देतोयस? यानंतर जेव्हा रক্তিम पुन्हा शाळेत जातो, तेव्हा तिथला मुख्याध्यापक त्याला खूप झापतो, कारण तो डायरेक्टर दुसरं कोणी नसून शाळेच्या ट्रस्टीचाच मुलगा असतो. इथे आपल्याला कळतं की रক্তিमची नोकरी अजूनही परमनंट नव्हती. हीच गोष्ट हेडमास्तर वापरून घेतो आणि सगळ्यांसमोर त्याची बेइज्जती करतो. तो म्हणतो, तुझं तसंही तात्पुरत्या नोकरीत काही चालत नसेल, ट्युशन्स तर तुझ्याकडून कोणी घेणार नाहीतच, कारण त्यांच्या आईवडिलांना भीती आहे की कुठे तू त्यांच्या मुलांना चावणार तर नाहीस ना. मग तो पुढे म्हणतो,
आता जर तुला इथूनही काढलं तर तू बेघर होशील. रक्तीम म्हणतो, सर मला ॲक्टिंग येत नाही. त्यावर हेडमास्तर म्हणतो, मग तुला वाटतं का तुला शिकवणं तरी येतं? आणि हे ऐकून सगळे विद्यार्थी आणि शिक्षक रक्तीमवर असतात. पण मग हेडमास्तर म्हणतो की तो रक्तीमला नोकरीवरून काढणार नाही आणि त्याची नोकरी कायमस्वरूपी करेल. पण त्याच्या बदल्यात रक्तीमने त्या डायरेक्टरला फोन करून माफी मागायची आणि त्यांनी सांगितलेलं सगळं मान्य करायचं. या सगळ्यामुळे रक्तीम खूपच मानसिक त्रासात जातो. तो थेट डेंटिस्टकडे जातो आणि सांगतो की की हे माझे दात काढून टाका. रक्तीमला हे आधीपासूनच करायचं होतं, पण त्याला दात काढण्याची भीती वाटायची. पण तो आता मानसिक वेदना झेलतोय. त्या या शारीरिक वेदनापेक्षा खूप जास्त मोठ्या होत्या. म्हणून तो थेट सांगतो की हे दात लगेचच काढून टाका. डेंटिस्ट म्हणतो, अरे हे एवढं सोपं नाही आहे. पहिल्यांदा याचा एक्सरे घ्यावा लागेल. दातांची स्थिती बघावी लागेल. डेंटिस्टला लक्षात येतं की रक्तीम एका न्यूनगंडात अडकलेला आहे. तो त्याला समजावतो, आपल्या समाजात सगळे एकसारखे दिसायला, एकसारखे विचार करायला, एकसारखे खायला आणि एकसारखे कपडे घालायला इच्छितात. जे लोक वेगळे असतात त्यांना समाज नापसंत करतो किंवा त्यांच्यापासून घाबरतो. पण ही छोटी विचारसरणी आहे. कोणीतरी वेगळं असणं, वेगळं दिसणं यात काहीही चुकीचं नाही. हे दातच तर आहेत जे तुला सगळ्यांपासून वेगळी ओळख देतात. यावर एकदा शांतपणे विचार करून पहा. यानंतर रक्तीम शूटिंगसाठी निघतो, कारण त्याला आपली नोकरी वाचवायची असते. तिथे पोहोचल्यावर मेकअप आर्टिस्ट त्याचा मेकअप करून त्याला अगदी ड्रॅक्युलासारखं बनवतात. रक्तीम एकटाच असताना त्या गेटअपमध्ये आपले दात आरशात काढून बघत असतो. तेवढ्यात एक कोवर्कर त्याला बोलवायला येतो. त्यामुळे रक्तीम घाबरून झटकन आपलं तोंड झाकतो. तो आपले दात लपवत असतो, पण तो किती वेळ लपवणार? शूटिंग सेटवर फिल्मची हिरोईन रोमिला त्याच्याशी बोलायला येते आणि म्हणते, ड्रॅक्युला सर, तुमचे खरेच मोठे मोठे दात आहेत का? प्लीज दाखवा ना. ती अगदीच हट्ट धरते, प्लीज दाखवा ना, एकदा दाखवा ना. पण रक्तीमला माहिती असतं की ती बघून काय रिॲक्शन देईल, म्हणून तो संकोच करत असतो आणि रुमालाने आपलं तोंड झाकून ठेवतो. पण डायरेक्टर तिच्या सांगण्यावरून परत त्याला आग्रह करतो आणि म्हणतो, अरे एवढं म्हणतंय तर दाखव ना एकदा. मग रक्तीम आपले दात दाखवतो. हे पाहून रोमिला घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, हा तर खरंच खूप भयानक आहे. डायरेक्टर म्हणतो, म्हणूनच तर याला बोलवलंय, ग्राफिकवरचा खर्चही वाचेल. यानंतर डायरेक्टर त्या दोघांना सीन समजावून सांगतो. रोमिला रोमॅन्टिक बोलत बोलत रक्तीमच्या जवळ येईल आणि मग रक्तीमला तिच्या गड्यावर किस करत असल्याच्या बहाण्याने तिच्या गड्याला चावायचं आहे. शूटिंग सुरू होतं. रक्तीम ड्रॅक्युला बनून रस्त्यात उभा असतो. मग मागून रोमिला येते. त्याला पाहून कार थांबवते आणि बाहेर येते. ती त्याच्याशी रोमॅन्टिक बोलत अगदी त्याच्या जवळ येते. मग रक्तीम तिच्या गळ्यावर चावण्याचा अभिनय करतो. पण अचानक रोमिला त्याला एक जोरदार थोबाडीत मारते आणि सगळ्यांसमोर त्याची बेइज्जती करते. ती म्हणते, कसला माणूस घेऊन आला तुम्ही? याला टेक्निक काहीच माहिती नाही. माझ्या खांद्यावर नाक घासत होता. हे काय आहे? आता रोमिला मोठी हिरोईन होती म्हणून डायरेक्टर तिला भरपूर माफी मागतो आणि मग रक्तीमला खूपच झापतो. एक सोपा सीन आहे, तो सुद्धा तुझ्याकडून नीट होत नाही आहे. कसला माणूस आहेस रे तू? यानंतर पुन्हा दुसरा टेक घेतला जातो. पुन्हा एकदा रोमिला रक्तीमजवळ येते, जसं डायरेक्टरने सीनमध्ये सांगितलं होतं. पण यावेळी रक्तीमला पुन्हा काही विचित्र विजन्स यायला लागतात. जणू काही ते त्याच्या पूर्वजन्माचे फ्लॅशबॅक होते. त्यात त्याच्यावर खूपच अत्याचार केला जातोय. त्याचे दातही तोडले गेले आहेत आणि जिच्यावर तो प्रेम करत होता तिलासुद्धा खूप जास्त टॉर्चर केलं जातं. तिचा चेहरा रक्ताने माखलेला असतो. रक्तीम मग शांतपणे रोमिलाच्या गळ्याकडे पाहतो आणि अचानक काहीतरी होतं. जसं काही त्याच्या आतला राक्षस जागा होतो आणि तो रोमिलाला खरोखरच चावतो, तेही अतिशय भयावह पद्धतीने. हे पाहून तिथले लोक शॉक होतात. अरे यानं तर खरंच चावलंय. रोमिला रडत फर्स्ट एड बॉक्स मागवते. सगळे धावपळ करत तिला सांभाळतात. या गडबडीत ती बेशुद्ध होते आणि या सगळ्यात रक्तीम स्वतःही धक्का खाल्ल्यासारखा असतो. हे माझ्याकडून काय झालं? कसं झालं? मग तो तिकडून निघून घरी जायला लागतो. पण वाटेत रोमिलाचे बॉडीगार्ड त्याला पकडतात. रक्तीम म्हणत राहतो, मी जाणून बुजून काहीच केलं नाही. मला कळलंच नाही कसं झालं. कृपया मला सोडा. पण कोणीही त्याचं ऐकत नाही आणि ते त्याला जबर मारहाण करत तसाच टाकून निघून जातात. यानंतर रक्तीम मार खात वेदनेने रडत कसंबसं घरी पोहोचतो. आता कथा पुन्हा 1971च्या टाईमलाईनमध्ये शिफ्ट होते. मग आपण पाहतो की रक्तीमचा पूर्वजन्म म्हणजे अमोल, जो एक नक्षलवादी होता. पोलिसांपासून लपण्यासाठी तो आपल्या जुन्या प्रेयसीकडे मंजुरीकडे येतो. मंजुरी एकटीच राहायची कारण तिचा नवरा वारलेला असतो. अमोलने आधीच आपला वेगळा मार्ग निवडलेला असतो आणि तो मंजुरीच्या आयुष्यातून निघून गेलेला असतो. आता तो अनेक वर्षानंतर परत आलेला असतो, पण हेही फक्त काही दिवसांसाठी.
कारण तो पुन्हा लवकर निघून जाणार असतो. तेव्हा मंजुरी तीच ओढ बोलते, कुठे जाशील तू, कुठे पडशील, पडून किती दूर जाशील. आता इथे भुवनसारखा आणखी एक पात्र आपल्याला दिसतो. एक विकृत माणूस जो विधवा स्त्रियांना एकटं पाहून त्यांचा गैरफायदा घेतो. त्याचं नाव होतं कातू. तो त्यावेळी आपल्या मित्र नाटासोबत फिरत असतो. कातू नाटाला सांगत असतो की त्याने आधीच 2-3 विधवांचा फायदा घेतलाय आणि आता त्याचं पुढचं टार्गेट मंजुरी आहे. इकडे सध्याच्या टाईमलाईनमध्ये सविता रक्तिमकडे येते आणि सरप्रायझिंगली ती त्याला प्रपोज करते. ती म्हणते, मला इकडून घेऊन जा, हे सगळं मी आणखी सहन करू शकत नाही. पण रक्तिम तिला बोलतो, तुम्ही मला चुकीचं समजताय. मी एक रिस्पेक्टेबल आणि सरळ माणूस आहे. आणि तो तिला दूर लोटतो. हे ऐकून सविताचं मन दुखावतं. ती बोलते की माझीच चूक होती, मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवली. तू माझी जबाबदारी का घेणार? उद्या तुझी नोकरी पक्की होईल, मग एकाहून एक चांगले लग्नाचे प्रस्ताव तुझ्यासाठी येतील. रक्तिम पुन्हा म्हणतो, तुम्ही मला चुकीचं समजताय. तेव्हा सविता म्हणते, ठीक आहे, आज मी तुला नीट समजून घेतलंय. तू एक भित्रा माणूस आहेस, जो एका छोट्या मुलाला घाबरवून स्वस्त भाड्याने इथे राहतोस. चालू दे असंच जग. आणि निघून जाताना त्याला सांगून जाते, तुझ्या दातांकडे बघून तर कोणतीही मुलगी तुझ्याजवळ येणारही नाही. हे ऐकून रक्तिम लाजेने लगेच आपलं तोंड झाकून टाकतो. पुढच्या दिवशी जेव्हा तो शाळेत जातो तेव्हा एक शिक्षक त्याला शाळेच्या गेटवरच थांबवतो, कारण हिरोईनला चावल्याची बातमी तिथपर्यंत पोहोचली होती. तो शिक्षक म्हणतो, तू खूपच डेंजरस आहे, मुलांना तर तुझ्यापासून दूरच ठेवायला हवं, तू तर राक्षस माणूस आहेस. रक्तिम सांगतो, सर असं काही नाही सर, मी मुलांवर खूप प्रेम करतो. पण हेडमास्तर त्याचं काहीच ऐकत नाही आणि थेट त्याच्या हातात टर्मिनेशन लेटर देतो. रक्तिम विनवतो, सर असं करू नका, मी कुठे जाऊ? हेडमास्तर म्हणतो, माझं काय, तू तसाही माणसांमध्ये राहण्याच्या लायकीचा नाहीस, जा एखाद्या प्राणी संग्रहालयात राहा. हे सगळं ऐकून आणि अनुभवून रक्तिम अगदी तुटून जातो. तो इतका निराश होतो की आपलं आयुष्य संपवण्याचा विचार करू लागतो. रक्तिम नदीच्या काठावर येतो आणि त्याचं टर्मिनेशन लेटर असलेल्या लिफाफ्यावर आपला शेवटचा संदेश लिहू लागतो. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नका, या सगळ्यालाच मीच जबाबदार आहे. तो पाण्यात उतरणारच असतो. तेवढ्यात मंजुरीची आत्मा तिथे येते आणि पुन्हा तीच ओढ बोलते, पडून कुठे जाशील, किती दूर जाशील. रक्तिम तिला ओळखतो आणि ते दिसल्यामुळे तो थोडा आनंदित होतो. मंजुरी तो लिफाफा फाडते आणि हवेत उडून टाकते आणि क्षणातच अदृश्य होते. पण तिचे येणं रक्तिमला पुन्हा जगण्यासाठी नवीन प्रेरणा देऊन जातं. पुढच्या दिवशी आपण पाहतो की भुवन पुन्हा सवितावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे बुलटाई म्हणजे सविताचा मुलगा खेळत असतो. त्यामुळे भुवन त्याला छतावर जाऊन खेळायला सांगतो. पण बुलटाई ऐकत नाही आणि म्हणतो, नाही, तू माझ्या आईला त्रास देतोस. आणि मग आपल्या खेळण्यातल्या बंदुकीने भुवनवर गोळ्या झाडायचं नाटक करतो. भुवन चिडतो आणि म्हणतो, अरे तू ऐकणार नाहीस असं वाटतंय, आणि रक्तिमला बोलवतो, कारण बुलटाई रक्तिमला खूपच जास्त घाबरत असतो. रक्तिम दिसताच बुलटाई धावत आपल्या आईच्या मागे लपतो. भुवन रक्तिमला सांगतो, याला उचल आणि खोलीत बंद कर, याला घाबरव, दाखव त्याला की तू किती मोठा राक्षस आहेस. नको असतानाही रक्तिम बुलटाईला उचलतो, खोलीत नेतो आणि ड्रॅकुला बनवून त्याला घाबरवतो. बुलटाई घाबरून आई आई करत रडू लागतो. रक्तिम त्याला खोलीत बंद करून बाहेर येतो. भुवन म्हणतो, जा तुझं काम झालं, आणि सविताला घेऊन आपल्या खोलीकडे निघतो. सविता विनवते, कृपया सोडा, असं करू नका. पण विकृत भुवन काहीच ऐकत नाही. पण रक्तिम सगळं ऐकत असतो. त्या रडणाऱ्या मुलाचं भय आणि त्या असहाय्य स्त्रीचा हंबरडा. आतापर्यंत जसं त्याने हे सगळं दुर्लक्षित केलं होतं तसं यावेळी होत नाही. आणि मग काय, तो थेट भुवनच्या खोलीत शिरतो. भुवन त्याला पाहून संतापतो, इतकी हिंमत तुझी, माझ्या खोलीत घुसायला आलास? आणि मग तो रक्तिमला मारण्यासाठी हात उघडतो. पण रक्तिम त्याचा हात पकडतो आणि आपले लांबट दात थेट भुवनच्या गळ्यात घुसवतो आणि त्याच्या गळ्यातून रक्ताच्या धारास निघतात. आता रक्तिम पूर्णपणे दरिंदा बनलेला असतो. तो पुन्हा एकदा त्याच्या गळ्यावर चावतो. भुवन तिथेच कोसळतो आणि बेशुद्ध होतो. रक्तिमचं हे रूप पाहून सवितासुद्धा घाबरते. त्यानंतर रक्तिम बाहेर जाऊन पाण्याने आपलं तोंड धुतो. त्याला वाटतं, मी खरंच ड्रॅकुला आहे. मग तो पुन्हा ड्रॅकुलासारखा मेकअप करतो, गेटअप घालतो आणि विचित्र वागू लागतो. कधी हसतो, कधी रडतो. दुसऱ्या क्षणी तो आपल्या खोलीत बसून थरथरत असतो. त्याला जोरदार ताप आलेला असतो. तेव्हा सविता तिथे येते. ती म्हणते, मला माहिती आहे तू हे सगळं माझ्यासाठी केलं, माझा जीव वाचवण्यासाठी. पण ती सांगते, भुवनला हार्ट अटॅक आलेला आहे, तो कोमात आहे. जर तो शुद्धीवर आला आणि सर्व काही सांगितलं तर तू अडचणीत सापडशील, त्यामुळे लगेचच इकडून निघून जा. रक्तिम विचारतो, मी कुठे जाऊ?
सविता म्हणते, तुझ्या एखाद्या मित्राकडे जा. रक्तीम उदास होऊन सांगतो, मला कोणीच मित्र नाही. सगळे लोक मला घाबरतात. सविता त्याला हात लावते आणि तिला जाणवतं की त्याला खूप जास्त ताप आलाय. ते म्हणते, थांब, मी औषध आणते. पण रक्तीम म्हणतो, मला काहीच नको, प्लीज मला एकटं सोड. सविता प्रेमाने विचारते, काही झालंय का? काहीतरी सांग. पण त्याच्यातला राक्षस जागा होतो. तो रागाने ओरडतो, इकडून निघून जा. दात दाखवून गुरगुरायला लागतो. पण लगेचच त्याला भान येतं की मी काय करत आहे. तो आपलं तोंड झाकतो. हे पाहून सविता घाबरते. तिला वाटतं त्याला काहीतरी झालं आहे आणि ती तिकडून निघून जाते. दुसऱ्या बाजूला 1971च्या फ्लॅशबॅकमध्ये आपण पाहतो, अमोलची मानसिक अवस्थासुद्धा ढासळलेली आहे. तो खूप पॅनिक होतोय, कारण त्याला सतत वाटतं की पोलीस त्याला पकडतील आणि भयंकर छळ करून त्याच्याकडून त्याच्या नक्षलवादी साथीदारांची नाव उगाडून घेतील. त्या तणावात तो भिंतीवरचा आरसा फोडून टाकतो आणि त्या आरशाच्या काचांच्या तुकड्यांनी तो स्वतःची छाती फाडू लागतो. स्वतःला छळतो. तेव्हा मंजुरी धावत येते आणि त्याला थांबवते. हे काय वेळ लागला आहे तुला? अमोल म्हणतो, जेव्हा पोलीस मला पकडतील तेव्हा ते माझा छळ करतीलच. त्याच्यामुळे मी आधीच प्रॅक्टिस करून घेतोय, जेणेकरून त्या वेदना मी सहन करू शकेन. सोड, मला प्रॅक्टिस करू दे. मग तो स्वतःचं डोकं पकडतो आणि स्वतःवरच ओरडतो, बोल, तुझ्यासोबत अजून कोण होतं? नाही बोलणार? मग हे घे. तो स्वतःचं डोकं जोरात पकडतो आणि ते पाण्यात बुडवतो. स्वतःलाच टॉर्चर करत राहतो. मंजुरी धावत येते, त्याला शांत करते आणि समजावते. आणि हा सीन रक्तीमने आपल्या विजनमध्ये आधी पाहिलेला असतो. प्रेझेंट टाईममध्ये रक्तीम हॉस्पिटलमध्ये भुवनला पाहायला जातो. त्याच्यासमोर हात जोडतो, सॉरी म्हणतो. पण भुवन त्याला पाहून आश्चर्यकारकपणे अमोल म्हणून हाक मारतो आणि इतका घाबरतो की त्याचा हार्ट फेल होतो. हे पाहून रक्तीमही हादरतो. त्याच्या घशाला कोरड पडतं. तेव्हाच त्याचं लक्ष हॉस्पिटलमधल्या ब्लड पाऊचकडे जातं. तो पाऊच घेऊन घरी येतो आणि त्यातून रक्त प्यायला लागतो. हळूहळू तो खरंच व्हॅम्पायर बनत चाललेला असतो. तेव्हाच मंजुरी पुन्हा त्याच्यासमोर प्रकट होते. रक्तीम म्हणतो, मला खूपच तहान लागली होती. मग तो विचारतो, मंजुरी, मी खरंच व्हॅम्पायर झालो का? खरोखरचा ड्रॅकुला सर? मंजुरी म्हणते, मला माहिती नाही तू काय झालास, पण इतकं नक्की माहिती आहे की या जन्मात तुझ्याकडे बंदूक नाही, रायफल नाही. हे 2 दातच आहे तुझे हत्यार. आणि हे लक्षात ठेव, तुला तुझ्या शत्रूंना संपवायचं आहे. मंजुरी इथे कातूविषयी बोलत होती, जो विधवा स्त्रियांना त्रास देत होता. एक दिवस रक्तीम जुन्या गोष्टी आठवतो, ज्यात कातू आणि नाटा मंजुरीवर लक्ष ठेवत असतात. दररोज तो मंजुरीला बाल्कनीतून एका पुरुषाचे कपडे वाळत घालताना पाहतो. त्यावरून त्याला समजतं की ती एकटी नाही. तिचा जुना प्रियकर अमोल मे बी तिथेच कुठेतरी लपून राहतोय. मग एक रात्री संधी साधून कातू त्या घरात घुसतो आणि मंजुरीला म्हणतो, मला माहिती आहे तुझा जुना बॉयफ्रेंड अमोल इथेच लपून राहतोय. आणि बोलतो, तो तर एक मुर्दा आहे, त्याला सोडून दे आणि माझ्यासोबत ये. आणि तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण मंजुरी त्याच्या डोक्यावर जोरात फटका मारते आणि तो जमिनीवर कोसळतो. मग ती पटकन ड्रॉवर उघडते आणि तिथून अमोलची बंदूक काढते आणि त्याच्या पायात गोळी झाडते. नंतर त्याला खोलीत बंद करते. गोळीचा आवाज ऐकून अमोल तिथे धावत येतो आणि विचारतो, काय झालं मंजुरी? मंजुरी सांगते, तुझ्या इथं असण्याबद्दल लोकांना कळू लागलं आहे आणि तुझं आता इथे थांबणं धोक्याचं होईल. इथं लोक बोलत असताना नाटा घरात शिरतो आणि सर्व काही पाहतो. तो लगेचच कातूला घेऊन बाहेर निघतो आणि पोलिसांना खबर देतो. इकडे अजून अमोल तिथेच असतो. ते दोघं बोलत असतात. तेव्हाच पोलीस तिथे येतात आणि दोघांनाही अटक करतात. लॉकअपमध्येही अमोलला जबरदस्त मारहाण केली जाते. त्याचे दात तोडून त्याच्या हातात ठेवले जातात. बाहेर मंजुरीवरही सिगारेटने जाळून टॉर्चर केलं जातं. इतकंच नाही तर अमोलचं रक्त मंजुरीच्या डोक्यावर ओतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला अमोलचं एन्काउंटर केलं जातं. हाच तो सीन होता जो आपण सुरुवातीला पाहिला होता. सध्याच्या काळात रक्तीमलाही भुवनच्या केससाठी अटक केली जाते. पण पोलिसांना वाटतं की त्याची मानसिक अवस्था ठीक नाही, म्हणून ते त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जातात. डॉक्टर रक्तीमला विचारतो, तुमचं नाव काय आहे? रक्तीम उत्तर देतो, अमोल सोम. डॉक्टर म्हणतो, पण तुमचं नाव तर रक्तीम चौधरी आहे ना? रक्तीम म्हणतो, अमोल माझ्या मागच्या जन्माचं नाव आहे. मी रक्तीमला मारला आहे. आता मी फक्त अमोल आहे. डॉक्टर विचारतो, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? रक्तीम उत्तर देतो, मंजुरीने सांगितलं. मंजुरीसुद्धा तिथेच बसलेली असते आणि त्याच्याकडे पाहत असते. डॉक्टर विचारतो, मंजुरी कोण? तुमच्या मागच्या जन्मातील कॉलेज फ्रेंड? तुम्ही तिला प्रेम करत होतात का? रक्तीम उत्तर देतो, हो, मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. पण मग डॉक्टर त्याला सांगायला लागतात, हे सगळं खरं नाही.
तुला स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार आहे. हा सगळा फक्त तुझा कल्पनाविलास आहे. मंजुरीसुद्धा तुझी कल्पनाच आहे. ती खरंच अस्तित्वात नाही. हे ऐकताच मंजुरी अचानक गायब होते. ते पाहून रक्तीम खूपच अस्वस्थ होतो. माझी मंजुरी कुठे गेली? तो पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होतो. डॉक्टर त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन त्याला शांत करतात. खूप दिवस उपचार सुरू राहतात. मग एक दिवशी मंजुरी पुन्हा रक्तीमच्या समोर येते. अमोल तिला विचारतो, तू कुठे गेली होतीस? मला भेटायला का नाही आलीस? मंजुरी म्हणते, मी तर रोज येते, पण तू झोपलेला असतोस. रक्तीम म्हणतो, मग मी काय करू? हे लोक जे औषध देतात त्यामुळे मला सतत झोप येते. मग मंजुरी त्याला सांगते, तुझं काम अजून अपूर्ण आहे. तुला सूड घ्यायचा आहे. तू फक्त कातूला संपवला आहे. पण रक्तीम अचंबित होऊन विचारतो, मी कातूला केव्हा मारलं? मग मंजुरी स्पष्ट करते, भुवनच कातू होता. तो मेला, पण अजून नाटा जिवंत आहे आणि त्यानेच पोलिसांना आपल्याबद्दल सांगितलं होतं. हे सांगून मंजुरी गायब होते. काही दिवसांनी रक्तीमचा उपचार अधिक चांगला चाललेला असतो. डॉक्टर्स त्याच्याशी बोलतात. आता तो स्वतःचं नाव रक्तीम चौधरी सांगतो. डॉक्टर विचारतात, आता ती मुलगी तुला दिसते का? तो उत्तर देतो, नाही, आता ती येत नाही. ते विचारतात, आता तू तोंडावर हात ठेवतोस का? रक्तीम उत्तर देतो, नाही, आता मी असंच ठीक आहे. ही इम्प्रूव्हमेंट पाहून डॉक्टर समाधानी होतात, पण सांगतात की उपचार अजूनही सुरू ठेवावे लागतील. थेरपी चालू ठेव. मग त्याचा वकील त्याला सांगतो, तुझी बेल झाली आहे. ह्युमन राईट्स कमिशनने तुझ्या स्कूलशी बोलून घेतलं आहे. तू परत तिथे जाऊन जॉईन करू शकतोस. हे सगळं ऐकून रक्तीम परत घरी येतो. पण घरात आल्यावर त्याला दिसतं की त्याच्या रूमवर नवीन कुलूप लावलेलं आहे. रक्तीम सविताला विचारतो, हे काय चाललं आहे? तर सविता सांगते की आता तिने त्याच्या जागी इतर कोणाला तरी भाड्याने ठेवलं आहे. ती म्हणते, तू तर हॉस्पिटलमध्ये भरती होतास. भुवन बाबूही गेले आणि घर तर चालवायचं होतं ना. आणखी एक गोष्ट, संपूर्ण कॉलनीला समजलं आहे की भुवनच्या मृत्यूसाठी तूच जबाबदार आहेस. कोणीच इथे तुला राहू देणार नाही. कृपया मला चुकीचं समजू नकोस. तुझं सामान व्यवस्थित बाहेर ठेवलं आहे, ते घेऊन इकडून निघून जा. हे ऐकून रक्तीम तिकडून निघून जातो. पण जाताना त्याला भिंतीवर कातूची एक जुनी फोटो दिसते, ज्यावर हार घातलेला असतो. सविता सांगते, ही भुवन बाबूंची तरुणपणातील फोटो आहे. हार चढवायला हाच फोटो मिळाला. एक तास रक्तीमला जाणवतं, मंजुरी बरोबर होती. भुवनच खरा कातू होता, माझा जुना शत्रू. मग त्याला मंजुरीचे शब्द आठवतात, आपल्या शत्रूंना ओळखायला शिक. तुला आता नाटाचा बदला घ्यायचा आहे, ज्याने पोलिसांना आपल्याबद्दल सांगितलं होतं. पण रक्तीमला हे माहिती नव्हतं नाटा कोण आहे, कुठे आहे, आणि त्याला वाटू लागतं की सविताच नाटा असावी, कारण पोलिसांना कॉल तिनेच केला होता. ही गोष्ट फक्त सवितालाच माहिती होती, कोणालाच नाही. त्यामुळे रक्तीम ठरवतो की सविताच शेवटचा टार्गेट आहे. रात्री सविता तिच्या नवीन भाडेकरूसोबत असते. दोघांचं अफेअर सुरू असतं. पण नंतर जेव्हा सविता बाहेर येते, तेव्हा ती ड्रॅक्युला गेटअपमध्ये रक्तीमला समोर उभं पाहते. तो तिच्यावर हल्ला करणारच असतो. पण तेवढ्यात त्याच्या आतून आवाज येतो, रक्तीम, तू काय करतो आहेस? तू खरंच ड्रॅक्युला नाही. हा सगळा तुझा भ्रम आहे. त्याला डॉक्टरचे शब्दही आठवतात. हा ड्रॅक्युला कॅरेक्टर तुझ्या मानसिक आजारामुळे निर्माण झाला आहे. आता आपण हे सुरुवातीपासून पाहता आलोय की रक्तीम कसा घुसमटत जगतोय. तो कोणासोबत काही बोलूही शकत नव्हता. ना कोणी त्याचं ऐकतही होतं, ना कोणी त्याला समजत होतं. तो एकटा, कमकुवत आणि लाचार वाटायचा. दुसऱ्या बाजूला रक्तीमच्या दातांमुळे लोक त्याला ड्रॅक्युला म्हणायचे. खरं तर रक्तीम ड्रॅक्युलावरची एक नॉवेल घेऊन घरी आला होता. तो ती वाचत होता. त्या कादंबरीतही त्यानं पाहिलं होतं की ड्रॅक्युला देखील त्याच्यासारखाच एकटा होता. त्यालाही कोणी मित्र नव्हतं. हे वाचून रक्तीमने स्वतःलाच ड्रॅक्युलाशी कम्पेअर करून त्याच्याशी रिलेट करायला सुरुवात केली. पण ड्रॅक्युला तर आता खूपच पॉवरफुल आहे. म्हणून रक्तीमच्या मेंदूने त्याच्यासारखाच एक स्ट्रॉंग कॅरेक्टर तयार केलं, म्हणजे अमोल. तो एक रिबेल, विद्रोही होता. डॉक्टर सांगतो की अमोलच्या कॅरेक्टरला स्ट्रॉंग करण्यासाठी रक्तीमने कातू, नाटा, मंजुरी हे इतर सर्व कॅरेक्टर इमॅजिनेशनमधून बनवले होते. ते सगळे खरे नव्हते, फक्त रक्तीमच्या डोक्यातील कल्पना होत्या. तो आपल्या भोवतालच्या गोष्टींवरून प्रेरणा घेऊन हे सगळं बनवत होता. खरं तर आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये सगळं काही साठवलेलं असतं, तेही जे आपल्याला जाणवत नाही किंवा आठवत नाही. रक्तीमच्या मेंदूने त्याच्या अनकॉन्शियस मेमरीचा वापर करून हे सगळं इमॅजिनेशन केलं. स्क्रिझोफेनिया या आजारामध्ये मेंदू असंच काम करतो. घडते काहीच आणि वाटतं वेगळंच. ज्या रात्री मंजुरीने तो टर्मिनेशन लेटर फाडून हवेत उडवला होता, तेही खरं नव्हतं. ते रक्तीमनेच केलं होतं. पण अजूनही काही गोष्टी रक्तीमच्या लक्षात येत नव्हत्या. उदाहरणार्थ, जर तो अमोल नव्हता आणि कातू फक्त त्याची कल्पना होती, तर मग हॉस्पिटलमध्ये भुवनने त्याला अमोल का म्हटलं?
आणि घाबरून त्याचा हार्ट फेल का झाला. यावर डॉक्टर सांगतो की तेही फक्त रक्तीमचं इमॅजिनेशनच होतं. भुवनने कदाचित हे म्हटलेलं नसेल, पण रक्तीमच्या मनाने तसं ऐकलं असेल आणि अनुभवलं असेल. कारण भुवन तर रक्तीम हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच कोमामध्ये होता आणि मरण पावला होता. पण रक्तीम विचारतो, माझ्या डोळ्यांनी मी स्पष्ट पाहिलं होतं की मंजुरीच्या गळ्यावर सिगारेटच्या जखमा होत्या, काळे डाग होते. मग हे काय होतं? डॉक्टर सांगते की कदाचित तुम्ही असं काहीतरी कुठेतरी पाहिलं असेल आणि त्यावरूनच तुमच्या मेंदूने तो सीन तयार केला असेल. उदाहरणार्थ रोमिलाच्या गळ्यातील काळ्या मानांची माळ, ती पाहून रक्तीमने मंजुरीच्या गळ्यावर डागांची कल्पना केली. त्याचप्रमाणे भुवनच्या तरुणपणीची फोटो, ती रक्तीमने आधी कधीतरी त्या घरात पाहिलेली होती. त्यावरूनच त्याच्या मेंदूने कातू नावाचा खलनायक तयार केला. याशिवाय रक्तीम दररोज आपल्या फोनवर एक व्हिडिओ पाहायचा, ज्यामध्ये शार्कचा शिकार होताना दाखवत असत. ज्या दृश्यांनी त्याच्यात एक क्रूर, हिंस्र वागणूक निर्माण केली. डॉक्टरच्या या सर्व समजावण्यानंतरही रक्तीमला अजूनही वाटत होतं की तो अमोलच आहे आणि मंजुरी खरी आहे. डॉक्टर विचारते, जर तू म्हणतो आहेस की हा तुझा मागचा जन्म आहे, तर तुला मंजुरीच्या घराचा पत्ता माहिती असेल ना? पण रक्तीमकडे उत्तर नसतं. तो गोंधळतो, अस्वस्थ होतो आणि अचानक रस्त्यावर वेड्यागत धावू लागतो. असाच धावत धावत तो एका जुनाट आणि ओसाड घरापर्यंत पोहोचतो, जे बघताना मंजुरीच्या घरासारखं वाटतं, जसं त्याने आपल्या कल्पनेत पाहिलं होतं. आणि सीन इथे कट होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवलं जातं की रक्तीम त्या घराच्या पायऱ्यांवर झोपलेला आहे. तेव्हा तोच म्हातारा पुन्हा तिथे येतो. गेल्या वेळेस त्याने त्याचं नाव सांगितलं नव्हतं, पण यावेळेस तो सांगतो, मीच आहे अमोल सोम. आणि इथे एक मोठा ट्विस्ट समजतो. खरं तर अमोल मेला नव्हता, तो जिवंत होता आणि हाच म्हातारा म्हणजे खरा अमोल सोम. त्याच दिवशी अमोलने रक्तीमला आपली अर्धवट कथा सांगितली होती की तो नक्षलवादी होता आणि पोलिसांपासून बचावासाठी तो आपल्या जुन्या प्रेमिका मंजुरीच्या घरी लपून राहत होता. पण जास्त दिवस तो लपून राहू शकला नाही. एक दिवस अचानक पोलिसांनी छापा टाकला आणि अमोल व मंजुरीला अटक केली गेली. त्यानंतर काय झालं हे रक्तीमला माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी आपली कल्पनाशक्ती वापरून पुढचं सगळं बनवलं आणि स्वतःलाच अमोल समजू लागला. पण खरं काय झालं होतं? पोलिसांच्या अमानुष छळामुळं खरा अमोल तुटून गेला होता. शेवटी त्याने सर्व माहिती कबूल केली. त्याने सरकारी साक्षीदार बनण्याचं ठरवलं. त्याने कोर्टात साक्ष दिली आणि मग त्याला सोडलं गेलं. पण यामुळे अमोलने आपल्या लोकांशी गद्दारी केली होती. त्यामुळे तो ना इथला राहिला ना तिथला, म्हणून तो पडून गेला. आणि खूप वर्षांनंतर जेव्हा अमोल पुन्हा त्या गावात परततो, तेव्हा त्याला समजतं की त्याच्या लोकांनी त्याला मृत समजून शहीद घोषित केलं होतं आणि त्याच्या नावाने एक मेमोरियल देखील उभारलं होतं. तेव्हा त्याला मंजुरीची आठवण येते, पण ती कुठेच सापडत नाही. आजही तो तिचा शोध घेतोय. आशेने दरवेळी तिच्या घरी येतो की कदाचित कधी ती परत येईल आणि त्याला भेटेल. पण अचानक तो एका गोष्टीवर थक्क होतो. तो विचारतो, मी तर तुला कधीच सांगितलं नाही की मंजुरीचं घर कोणतं आहे, तर तुला हे घर कसं माहीत? इथेच अमोलला डॉक्टरच्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालं होतं. आता रक्तीम त्या डॉक्टरला त्याच घरात घेऊन येतो आणि डॉक्टरला सांगतो, हे तेच घर आहे जिथे मंजुरीने तिच्या प्रियकराला ठेवलं होतं. पण मी अमोल नाही. त्यावर डॉक्टर फक्त हसते आणि म्हणते, जर तू अमोल नाही, तर आता मग या कहाणीत तुझ्यासाठी एक दुसरं पात्र शोधावं लागेल आणि तुला जर ते पात्र सापडलं तर मला सांग. आणि डॉक्टर तिकडून निघून जाते. त्यानंतर रक्तीम त्या घरात जातो आणि मंजुरीची खोली पाहतो. ती खोली अगदी तशीच आहे जशी त्याने आपल्या विजनमध्ये पाहिली होती. आणि मग तो भिंतीवर लटकलेली एक फोटो पाहतो, ज्यात मंजुरी आणि तिचा नवरा आहे. त्या नवऱ्याचा चेहरा रक्तीमसारखाच दिसतो. तेवढ्यात मागून खरी मंजुरी येते आणि रक्तीमकडे बघून हसते. आणि इथेच हा चित्रपट संपतो. आणि मंडळी, ही होती रक्तीम चौधरी उर्फ ड्रॅकुला सरची कथा. एक अशी कहाणी जिथे वास्तव आणि कल्पना यामधील सीमारेषा पूर्णपणे धूसर होते. जिथे एक साधा शिक्षक समाजाकडून नाकारला गेलेला असतो. हळूहळू स्वतःच्या भूतकाळात, मानसिक आजारात आणि इमॅजिनेशनच्या जाळ्यात अडकत जातो. शेवटी तो खरंच ड्रॅकुला होता का? की फक्त एकटेपण, दहशत आणि मेंटल ट्रॉमा याचे एक रूप होता? तुम्हाला काय वाटतं? रक्तीमचा भूतकाळ खरा होता की त्याचा एक तो भ्रमजाल होता? तुमच्या थेअरी कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा चित्रपट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गूढ, वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कथा पुन्हा आम्ही घेऊन येणारच. पाहत राहा चित्रपट व्याख्याती. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.